पैशाने सुबक सोयीसुविधा विकत घेता येतात, पण कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रेम नाही. विशाल एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. महिन्याला लाखो रुपये पगार, शहरात स्वतःचा फ्लॅट आणि दारात महागडी गाडी. सर्व काही उत्तम सुरू होते. गावात त्याचे वृद्ध आई वडील राहत होते. विशाल दर महिन्याला न चुकता त्यांच्या खात्यात 20,000 रुपये पाठवायचा आणि स्वतःचे कर्तव्य संपले असं समजायचा. एकदा ऑफिसच्या कामाच्या गडबडीत विशाल 2 महिने गावी फोन करायला विसरला. अचानक एक दिवस गावावरून शेजाऱ्यांचा फोन आला. विशाल, तुझे बाबा खूप आजारी आहेत. त्यांना तातडीने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. विशालने वेळ न घालवता बाबांना शहरात आणले आणि सर्वात महागड्या खासगी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल केले. त्यांनी डॉक्टरांना सांगितले, पैशाची काळजी करू नका, जे उत्तम असेल ते करा. 2 दिवसांनी बाबांची तब्येत थोडी सुधारली. विशाल त्यांना भेटायला आत गेला. त्यांनी बाबांचा हात धरला आणि म्हणाला, बाबा काळजी करू नका, मी इथल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम लावली आहे. या हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च 50,000 रुपये आहे, पण मी सगळे मॅनेज केले. विशालच्या बोलण्यात एक प्रकारचा श्रीमंतीचा अभिमान होता. बाबांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर सुखापेक्षा एक शून्य शांतता होती. त्यांनी हळूच विशालचा हात बाजूला केला आणि कपाळावर पडलेला चष्मा नीट करत म्हणाले, तू मोजत आहेस ती या बेडची आणि औषधाची किंमत आहे, पण आम्हाला गरज होती ती तुझ्या वेळेची. गेल्या 2 महिन्यात तुझा एक फोन आला नाही. आम्हाला तुझ्या पैशांपेक्षा 5 मिनिटाचा आवाज हवा होता. आज तू लाखो रुपये खर्च करून मला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, पण जिवंत असताना जे 2 शब्द हवे होते त्यासाठी आम्ही रोज असुसलेले होतो. विशाल शांत झाला. त्याला समजले की मेडिकल बिल भरून तो एक चांगला स्पॉन्सर बनू शकला, पण एक मुलगा बनू शकला नव्हता.